नमस्कार। यापूर्वी आपण म अक्षराची तोंडओळख करून मुलांना दिलेली आहे। आज आपण शिकणार आहोत की प अक्षराची तोंडओळख कशी करून द्यायची। यासाठी लागणारे साहित्य आहे बिया, दगड, गोटे, छोटे कागदाचे गोळे। कागदाचे गोळे मुलांकडूनच करून घ्यायचे आहेत। मुलांना बसवून कागद फाडायला सांगा आणि त्याचे थोडे छोटे गोळे बनवायला सांगा। त्यांनी तयार केलेले गोळे एका वाटीमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतरनं जमिनीवरती प हे अक्षर लिहा। प हे अक्षर लिहिल्यानंतर मुलांना आपण ज्या पद्धतीने प हे अक्षर काढतो त्याच पद्धतीने त्याच्यावरती कागदाचे गोळे किंवा दगड किंवा बिया ज्या वस्तू तुम्ही घेतल्या असतील त्या त्याच्यावरती ठेवायला सांगा। 4 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मुलं जर तुमच्या घरामध्ये असतील तर प चे चित्र कसे दिसते ते माहिती आहे का हे विचारा। जर माहीत असेल तर मुलाला बोटाने जमिनीवरती प काढायला सांगा आणि जर माहिती नसेल तर प चे चित्र तुम्ही काढा। या उपक्रमामुळे मूल अक्षर ओळखायला शिकतात, तसेच त्यांच्या सूक्ष्म स्नायूंचाही विकास होतो। त्यामुळे अशा पद्धतीने अक्षर ओळख करून देणं पालकांनी फार गरजेचं आहे। तर खेळूया हा खेळ मुलांच्या सोबत। तुम्हाला काय अनुभव येतो हे आम्हाला नक्की सांगा। तर भेटूया पुन्हा नवीन उपक्रमासोबत। धन्यवाद।